का हो बे अक्का म्हणतो रक्षाबंधन लई लागती एक दिन पहिले अण्णा बी अक्का अक्काच करी रास आपला हा असं अरे बा काय सांगू मोठा भाऊ तुला म्हणा फजिता रेखा बी जायले कानबाई होती तीन मायनगर वाटला येते म्हणे रक्षाबंधन वैसनी वाटला असत म्हणे मग काय करशे बोल आणि आता आपला पण ते आटे नाही मग माणूस काय म्हणत साधे भाऊ असं ना मग तो कालतान बघच भाऊ विचारस तू पाहुणाल काय म्हणतस काय नाही हं. पाहुणा पाहुणानं चावडानदार कुत्र काय जाय बाई पाहुणा ते येवा आवाज नाही आ. तू सांग रे मोठा भाऊ आटे भिवाची फजिता रास ना भाऊ काय करस मग त्या बैले आणि चारा आणि पुंजा आणि मग वावर मानतो माणूस दाखव वावर शिवाय जरा असं चित लागत नाही तुला ते चांगलं माहितीच आहे ना मग आता दोन्ही कुटकास नाही येस निंदा ना ते 7,000 मजुरी वहिनी बहीण मजुरीने तर नाव नको काढू हो बहीण अक्का तू विचारू नको तू मजुरीनं आमनं ते आते आय जडीवती मागे तवय मिरच्या लायात यसपोर निंदा पपई निंदी ते तू म्हणशी ना आणि बाजरीची वारी ते निंदीच नाही आखो ते तण बिन बाजरीची वारी बी सारखं चाललाय ना त्याला ते मोड्यास करते जा आखो तू म्हणशी ना ते 15,000 ते मजुरीच होई विचारूच नको उदड आधी टाकायला जातो आवरे आखो कत न्यार लाव मग घरण्या बाया ते आखो एकतून एक मास्तर नाही मग काय नाही रे बा तू सांग लेकर दुनिया ना किती राहतस काय कामे करतीन त्या वावरेस ना मग पोरे दुनिया ना चिनपुतळा आहेत तीस ना तीच ना बी मागे गण ताण रास मायशे आप्पाशे बट आत्मा देणं पडस पोरे न्यारा शाळा मापो साडणं लयनं त्यासनं ट्युशन मा लय जाणं गण रास ओ बे अक्का पजिता रास त्या माया मावलीस ना बी हा. मग बरोबर शे ना 3-4 जातस ना मग त्या बी घरे घर शे रे दादा तसंच शे उलट ते तुम्ही आखो एकंदर शेत म्हणून बेटा काही नाही म्हणते म्हणजे समायाला येरायर ना समाय जास ते वय जास मग बस आले बी पोरगाव यायचे पुन्हा आले अजून तर काल जावाय ना नाही काय सांगाल लावस मोठा भाऊ ती नवीन अशी तटपुगी जायची मग या रक्षाबंधनला येऊ आले नाही म्हण राहिनी आधी असं तमाशाशी जाणंच पडस येणंच पडस करणंच पडस पण ती बैलजोडीमुळे तुला अन्न आले सुधरत नाही आणि तुला अण्णा सवाय मालती एकलीले काही समजत नाही रे बा आम्ही अंगठा टेकणे कधी बी देख कधी जासू बरं नाही मग पहिलं वयलं होतं ते जावायला पाहिजे होतं ना मग जाई येतात जासूत रे वा गणपतीस ना ते गणपती बिदा का सारखा राहतस ना पुन्हा आले कोणी सण गणपतीस ना जाणं शे आमले हा तर 2-4 रोज तो सूर्याला लायले सुत ना मग आम्ही हा तो बैल असले सारा आपण जा का दे बडं काय आम्हा जाडी जोडी 2-4 रोज त्याला सांगसूत काय आम्हा रावा ना तिथला मग कसं निन्नी टुकणी राहावं नाही मग या मुंग तोडाय जातीन उडीद तोडाय जातीन भाद्रपदचे मुंग ते तोडाय जातीन उडीद भले नाही तोडावात पण मुंग ते तोडायच जातील म्हणजे ना मुंग मग रही जायचे थांबना हा बाई आम्ही बी परताना तुकडं बट्टा मुंग पेरी दिदा तो बे अक्का आणि तिथं तर 2 परतन मा तिथं तर केल आयले आणि परतनभर पैसे असं शी आमनं बी बट दाणे पान बाजार आणि ते पुरं आखो मोठं कुटकं ते पुरं यसपोर आहे जिथलं वावर तिथलं आणि ते बटायनं करेल 10 बिघा तेव्हा बी पुरा यसपोर टाकी दिले आणि बाने बांध तोर टाकायचे तेवढी मग गण लागस रे बाबी बिजवाई नि खत नि मजुरी नि चारूच नको येडवई जास नुसतं माणूस मग पुन्हा अण्णा तिने सकाव काव करायला लागलास तो पण इथला सांगस झुकना दिद्या अण्णा पण तो अण्णा काय ऐकस नाही पण पाहुणा त्यासले बी हाय कारण सवय पुढे घेऊ बे पण ते काय हात पाय चाला ना तो करती नसत्या गुच्चू बटणार माणूस नाही आहेत त्या चढ आहेत चांगलं आहे ते कराय ना तो काय करस मग अरे बा पण त्याने सांगस पण तो ऐकायलाच तयार आहे ना जीवन मग पण त्या म्हणे 12 महिना नाही येतील ना पैसा तुम्ही दाना जशीच लागावे ना तेव्हा दाना जशी लिहिले आहे ना तुम्ही सांगस म्हणत्या देख बे अक्का आता आपण शेतकरी माणशी खेती मावली
कवय काय ती जास न कवय काय राय जास ते सांगता येत नाही, म्हणून माणूसला जीव गुरमयच बहीण. अशी गोट येती मग. तेच ना मग तुला अण्णा नवी मग पीक ते असं काढस ना बापरे. मी साधं काम आहे मग चीत मन लाईस एवढा चीत वार मारास प्रत्येक पीक ने म्हणते मनच काढी मोठा खर्च खुर्च काढी पुढे मी आको मी ज्यांना पैसा बँक मा टी दी. मग देखते कवय शिव अक्का मग. कस ना भाऊ आती विचारणं पडी ना त्यासले. त्या जर म्हणतील ते मग दोन्ही जीव संगी लागसूत. उभे आहे तो माणूस राहावा नाही रातभर बी लगेच तुल बी लई पै त्यानं वाटणं तू लाग नाही ऐकली त्या येतीन लागे पुणेन तीन. डकस भाऊ आती काय म्हणतोस काय नाही विचारणं ते पडीच ना एक सोबत मंदार आले मालवी. हा ते जाय म्हणा काही नाही. चाली बडा खुश आलेत ना भाऊ. हो बट्टा एकदम मजा माहितस काहीच वांधा नाही. ठेवू मग दादा मोठा भाऊ ठेवस मी फोन. हा ठेवा का ठेव. बोलावं नान माय काय म्हण राय ना. काय नाही माय मी अशी तू पाय मोठ्या कराले आता पराय करी एकादशीनी. हा ना मला बी पराय करणे शेणा आज पुत्रदा एकादशी शेणा. भाऊ ना फोन होता बाई मोठा भाऊ ना अक्का म्हणे लाकी पुणीले एक दिन मोरे जाय म्हणे. मग बरोबर शेणा बाई पाठशे जासे ते जाईये मग. नाही हो बी नाटे फजित आवास ना मग स्वाती विचार सुधी असले त्यास बोला ना काम शे बहीण जावाना नाही जावाना आपला आत्माशे ना मग काय करा. आई बी गोट करी हो बाई माय ओ बाईसले म्हणजे माहेर नाही करा अशा घागऱ्यात वटऱ्यास बांधतीस माहेरला सांग का. माहेर माहेर का शेव बहीण आपलं बी देखणं पडस मग आपला संसार. मी तुला बी काय इथलं रडासारखं नाही शे म्हणा पाचशे बोटे घे माशे तुला तू काय कुडापा विडापा कर नको म्हण जोडे. कसा ना पाचशे बोटे घे मा ओ मा इथला दूर म्हणा वर्षे बहीण सात समुंदर ना दूर आणि मला काय दुःख नाही का बरं. काय नान माय काय चावायतीस मी काय राहतीस तुम्ही. आजी ओ आजी काय रे बा काय होई ना आंटीनी बोलवलं ना तुम्हाला जेवायला. कराय गिन मन कराय आंटी कसाल जेवायला नाही माने. हा ना उभे आजी आंटी सांगत होती ना. जाय रे तो झाला बाळ आता ओ बे मी काला बाळ बोलतोय का खरंच बोलवलं ना आंटीनी. इथला मा नान माय म्हणे पराय करी उनू म्हणे का हो नान माय व बहीण पराय करी उनू. पण ती मला शेंगा बापाय टाकेल होत्यात ना मग त्या शेंगा बिंगा बापाय घ्या होती का जाणू आत्या. म्हणशीन बोलावय ओ बी माले काय पराय करी तुम्ही. माझा साबुदाणा होता के नाही पर बटाटा नाही पर मग चकल्या आणि ते आवडानं लोणचं मुरंबा कैरीना के होतात व म्हणे माय व तुम्ही ते आई गाईच नाही करी बिन पराय करी का पराया करा तुम्ही इथला मोठा. मग उपास रागसच नाव माय माय व साबुदाणा बी बटाटा बी आको ये पर बी चकल्या बी आको कढी बी म्हणे माय मग शेवीन तर ना झटका. मग झटका दे रावाले जुजेल बी. चला हो आजी